नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीज मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत रवा बेसनाचे लाडू आणि ते पण पाकातले। तर आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया। तर मी ते कढई मांडून घेतलेली आहे गॅसवर। त्यामध्ये आपण पहिले साजूक तूप टाकूया। इथे आपण तूप टाकून घेतलं आहे। थोडं वितळलं की मी या ग्लासाने 2 ग्लास रवा घेतलेला आहे। इथे पाहू शकाल तुम्ही। आता आपण तो तूप वितळलं की त्यामध्ये टाकू आणि छान मंद गॅसवर पण नाही, पण थोडा मीडियम फ्लेम करून भाजायचा। एकदम मोठ्या फ्लेमवर रवा भाजायचा नाही। या ठिकाणी आता आपण रवा भाजून राहिलो आहे आणि रवा छान मीडियम फ्लेमवर किंवा लहान करायची थोडी आणखी फ्लेम आणि त्याच्यावरच भाजायचा। रवा जर चांगला भाजला गेला आणि आपलं जे बेसन घेणार आहोत ते चांगलं भाजलं गेलं तर आपला लाडू छान लागतो। तर पहिले आपण रवा छान भाजून घ्यायचा। तर आपला रवा छान लालसर होऊ लागला आहे। आता या ठिकाणी मी रवा काढून घेते एका भांड्यामध्ये पहिले आणि मग आपण बेसन भाजायला घेऊया। तुम्ही पाहू शकाल रव्याला असा लालसर कलर आलेला आहे, छान तांबूस झालेला आहे। यातच आपण बेसन भाजायला संपूर्ण रवा आपण काढून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडं वाटीभर आणखी तूप टाकलं। आता ज्या आपण ग्लासाने 2 ग्लास रवा घेतला होता त्याच ग्लासाने एक ग्लास बेसन घेतला आहे, ते आपण याच्यामध्ये टाकू। आणि बेसन सतत ढवळत राहायचं कारण की बेसन लवकर लागतं आणि बेसन भाजायला पण खूप वेळ लागतो। मंद आचेवर भाजायचं। आणि तूप पण भरपूर पाहिजे। आपण इकडे बेसन भाजतोय तोपर्यंत आपण ज्या ग्लासाने रवा मोजून घेतला होता, बेसन मोजून घेतलं तर त्याच ग्लासाने आपण साखर मोजून घेऊ 2 ग्लास। तर मी इथे 2 ग्लास साखर घेते आहे आणि 1 ग्लास पाणी। 2 ग्लासाला थोडी कमी घेतली तरी चालेल, कारण की ज्यांना खूप गोड पाहिजे असेल त्यांनी 2 ग्लास घ्या। थोडी गोड कमी पाहिजे असेल तर 1 ग्लास आणि एवढा असा 1.25 ग्लास एवढी साखर तुम्ही घेऊ शकता आणि 1 ग्लास पाणी। एकीकडे आपण पाक तयार करायला ठेवून देऊ। तोपर्यंत आपल्या इकडे बेसन भाजले जातं। पण एकीकडे पाक मांडलेला आहे आणि दुसरीकडे बेसन भाजतोय। बेसन आता आपलं होतच आलंय। सतत ढवळत राहावं लागतं बेसन, नाहीतर ते पटकन खाली लागतं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आता बेसनाचा कलर आपला चेंज झालेला आहे, छान लालसर येऊन लागलेला आहे। आता आपलं थोडं अजून 2 मिनिट होऊ दिलं की आपलं बेसन छान भाजलं जाईल। बेसन जर छान भाजलं गेलं, छान सुगंध पण दरवळतो आहे बेसनाचा। पाहू शकता बेसन छान लालसर होऊ लागलेलं आहे।
आपलं बेसन झालेलं आहे. आपण यामध्ये आता जो आपण रवा भाजून ठेवला होता तो याच्यामध्ये ऍड करून टाकूया. आणि त्याच्या चवळून घेऊया. मी इथे काजू आणि मनुक्याचे काप केले होते. काजूचे काप केले आणि मनुका तो पण या स्टेजला इथे टाकून घेऊया. आणि गॅस बंद करून देऊया. इकडे पाक करायला ठेवला होता. यामध्ये आपली साखर पूर्ण आता विरघळलेली आहे. याला छान आता 2-4 उकळ्या काढल्या की मी तुम्हाला सांगेल की आपला पाक झाला की नाही. चेक करायचा कसा. आपण पाक चेक करूया. इथे मी पाक घेते आणि एक थेंब टाकते. हे पहा, थेंब पसरत नाहीये बिलकुल. हे झालं आहे. तर आता आपला पाक होतच आला आहे. तर या ठिकाणी आपला पाक तयार झाला आहे. आता मी गॅस बंद करते. पहिले विलायची टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. गॅस बंद करून घेऊ. आता हे पाकाचं इकडे उचलूया आणि इकडे इथे ठेवून घ्यायचे. याच्यामध्ये पाक टाकून घ्यायचा आणि थोडा फार राहू द्यायचा. पहिले पाहायचं किती लागतो आणि त्याच्यानुसार मग बाकीचा पाक त्याच्यामध्ये ऍड करायचा. तर या ठिकाणी आपण अर्धा पाक पूर्ण म्हणजे टाकलेला होता. तर तो पाक पूर्ण लागलेला आहे. आता हा पण आपण उरलेला पाक याच्यामध्ये टाकूया आणि तो पण पहिले छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आणि असा राहून एका दमाने पूर्ण पाक टाकून नाही द्यायचा. जेव्हा आपण पाकाचे लाडू करतो तेव्हा एका दमाने पूर्ण पाक टाकला की त्याचा अंदाज आपल्याला येत नाही आणि मग ते लगेच कडक येऊन जातो कधी कधी. थोड्या वेळाने टाकायचा म्हणजे तो पाक कसा शोषून घेतो तर मग आपल्याला अंदाज येतो. आता हे आपण सारण अर्ध्या घंट्यासाठी हे लाडू वळायला येतात. तोपर्यंत 15 ते 20 मिनिटं तरी तर लागेलच. हे असंच आपण सोडून देऊया, थंड होऊ देऊ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल अर्धा घंटा झाला आहे आणि आता आपलं पीठ लाडू वळायला तयार झालेलं आहे. आपण याचे लाडू तयार करून घ्यायचे. आता या ठिकाणी आपण संपूर्ण लाडू वळून घेतले आणि तुम्ही पाहू शकाल किती छान आपले लाडू झालेले आहे. आणि मी जशी ट्रिक सांगितल्या त्या ट्रिकनुसार जर केले तर लाडू छान नरमच होतात आणि खूप चविष्ट होतात. नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला.